राज्याची जिल्ह्याची जशी खाद्य संस्कृती आहे किंवा अनेक महोत्सव आहेत, तसं सोलापूरचा एक महोत्सवाचा ट्रेंड व्हावा म्हणून आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने मागील अनेक वर्षापासून आपण अस्सल सोलापुरी हुरडा महोत्सव आणि हुरडा पार्टी देशभर आयोजित करतो. काही वेळेला स्वखर्चातून असते, काही वेळेला प्रायोजकातून असते, काही वेळेला इतर मान्यवरांच्याकडे असते. सोलापूरमध्ये मागील 20 वर्ष आम्ही हे काम करतो. बसव संगम शेतकरी गट 1000 शेतकऱ्यांनी जोडलेले आहेत. यंदा पाऊस असल्यामुळे उशिरा हुरडा पार्टी सुरू होतीये आणि या निमित्तानं येत्या मंगळवारी उद्या नागपूरला जे हिवाळी अधिवेशन आहे, चहापानाच्या दुसऱ्या दिवशी हुरडा पार्टीचं मेजबानी करण्याची संधी आम्हाला मिळाली. महाराष्ट्र राज्याचे कौशल्य विकास तथा उद्योजकता मंत्री नामदार मंगलकुमार दोडासाहेब मागील अनेक वर्ष अखंडपणे पत्रकारांसाठी, मंत्री महोदयांसाठी, मुख्यमंत्र्यांसाठी आणि सामाजिक कार्यकर्त्यांसाठी हुरडा पार्टी ठेवतात. त्याबद्दल लोकांना माहीत व्हावा, त्याच्या परवानगीनं लोकांना माहीत व्हावा की सोलापूरच्या खाद्य संस्कृतीला जगात मागणी आहे, म्हणून मी आपल्या समोर आलो. आपलं सोरेगाव 3 एकरमध्ये आम्ही रिसॉर्ट काढलेलं आहे, त्याचंही ओपनिंग अजून व्हायचं आहे. पण हुरडा पार्टी सुरू आहे. डोळगाव माझे सासवडी आहे, तिथेही आपण हुरडा पार्टी सुरू केली शेतामध्ये. माझं मूळ गाव प्रसन्न कुडल, तिथेही हुरडा पार्टी सुरू आहे. आणि राज्यभरातून जिथे जिथे लीड्स येत आहेत, आता पुण्याला आमचा 18 तारखेला आहे, मुंबईला आहे, 25 डिसेंबरला दिल्लीला आहे, अतुल प्रतिष्ठानच्या कार्यक्रमामध्ये अशा विविध ठिकाणी करतो. पण नागपूरचा स्पेशल आहे. नागपूरच्या गुलाबी थंडीमध्ये तिथल्या नागपूरच्या संत्रा बर्फीच्या सोबत थोडीच तोड म्हणून आम्ही हुरडा घेऊन जातोय. नुसतं हुरडा नाही, सोलापूरची बोरं, गावरान मेवा, इथला सेंद्रिय गुळ, इथलं काकडी, इथला शेंगा चटणी विशेषतः. आणि यंदा तिथल्या सगळ्या लोकांचं, जसं आपल्या सगळे पत्रकार बांधव नेहमी सांगतात, पार्सल घेऊन ये, पार्सल घेऊन ये, एक मोठं जीप भरून आम्ही लोकांसाठी पण घेऊन चालू. आणि विशेष म्हणजे अजित पवार साहेब सोलापुरी पोरांचे फॅन आहेत, त्यांच्या बंगल्यावर पण आपण हुरडा पार्टी दुसऱ्या दिवशी देतोय. त्याचबरोबर सर्व पत्रकार संपादक मुंबईतील, त्यांनी पण खास याला स्वतःहून फोन केले की कधी येणार आहे तुम्ही. अशी एक आपुलकी आपल्या हुरडाला निर्माण झालेली आहे. आणि यावेळेला हुरडासोबत जेवणाची पण मेजवानी आपण देतोय, ज्याला रानभाजी महोत्सव म्हणतो. इथलं कडवंची, इथला शेवगा, इथला तांदूळसा, इथला राजगिरा, कढी, अशा पद्धतीचं एक शाकाहारी पिठला जेवण आपण तिथे देतोय. सोलापूर नाचणी भाकरी, ज्वारी भाकरी, जवळपास एक 15-20 लोक आम्ही चाललेलो आहोत. आज संध्याकाळी आपल्या माध्यमातून एक आव्हान आहे की जास्तीत जास्त लोकांनी अशा महोत्सवात सहभागी व्हावा, शेतकऱ्यांनी. त्या माध्यमातून एक नवीन रोजगार पण या निमित्ताने मिळेल, हा आमचा उद्देश आहे. तर येत्या मंगळवारी होणाऱ्या हुरडा महोत्सवासंदर्भात मी आपल्याशी संवाद साधतोय.